हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले बटाटा ब्रेड पॅटीस। तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साहित्य घेतलेले आहे। तर 4 मी उकडलेले बटाटे घेतले, कोथिंबीर घेतली आणि मिरची घेतली आणि अशा प्रकारे मी ब्रेड घेतलेले आहेत। तर मी ते कट करणार आहे, म्हणजे राऊंड शेपचे बनवणार आहे पॅटीस। तर अशा प्रकारे मी आधी कांदा पण चॉप करून घेतला आहे। कांदा मी थोडासाच घेणार आहे, 1 कांदा घेणार आहे आणि अशा प्रकारे मी आधी एका बाउलमध्ये बटाटा मॅश करून घेणार। हाताच्या साहाय्याने केलं तरी चालेल, कारण की माझा गरम होता म्हणून मी चम्मचच्या साहाय्याने मॅश करून घेतला। आणि जाडसर असेल तर खूप चांगलंच आहे, पातळ करू नका, असं एकदम मॅश होऊन असं करू नका। तर अशा प्रकारे मी त्याला मॅश करून घेतलं चम्मचच्या साहाय्याने। नंतरला मी एक गॅसवरती पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं, आधी गरम व्हायला दिलं आणि नंतरला त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे। जिरं टाकून झाल्यानंतरला मी मिरची टाकून घेणार आहे आणि जिरं मिरची मी थोडंसं पहिला हलवून घेणार आहे, कारण की थोडंसं फ्राय करून घेणार आहे मिरचीला। आणि नंतरला त्याच्यामध्ये मी चॉप करून घेतलेला कांदा अंदाजे टाकला, 1 घ्या तुम्ही, जेवढं टाकाल तेवढं चांगलं आहे, पण मी 1च घेतला आहे। थोडंसंच होतं, म्हणजे 5च ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीस होणार आहे, म्हणून मी थोडासा कांदा घेतला आहे। तर त्याच्यामध्ये मी असं पहिला कांद्याला मी थोडंसं शिजवून घेतलं, मग नंतरला मी 1 चम्मच ओवा घेतला, तो हातावर चोळून घेतला आणि टाकला। आणि त्याच्यानंतरला मी जी बारीक करून घेतलेली कोथिंबीर आणि बटाटा जो मॅश करून घेतलेला तो टाकून घेतला आणि थोडंसंच मी 5 मिनिटच त्याला मी थोडंसं शिजवून घेणार, कारण की बटाटे माझे शिजलेले आहेत। कांदा आणि मिरची शिजण्यासाठी मी पुन्हा त्याला मी फ्राय करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी ते करून घेतलेलं आहे बॅटर। आणि थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा चम्मच बटाट्यामध्ये मी हळद टाकणार आहे आणि हळद टाकून मी थोडंसं वाफेवर ठेवणार आहे त्याला आणि पहिला हलवून घेणार। मग नंतरला त्याच्यात 1 चम्मच अद्रक लसणाची पण पेस्ट टाकली, कारण की खूप टेस्ट छान लागते। ओवा आणि जिरं आणि आपण हे सगळं साहित्य टाकलं की टेस्ट खूप छान लागते। मग 2 ते 4 मिनटं मी ते वाफेवर ठेवणार आहे आणि नंतरला मी गॅस बंद करून घेतला आणि एका म्हणजे वाटीमध्ये 3 चम्मच बेसन घेतलं आणि थोडंसं कोथिंबीर टाकली आणि हळद टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला मस्त असं फेटून घेतला मीडियममध्ये, एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही, मीडियम ह्याच्यामध्ये ठेवलं। मग अशा प्रकारे मी ते फेटून घेतलं आणि ती जी भाजी होती ती मी एका वाटीमध्ये काढून घेतली आणि जे ब्रेड मी घेतले होते ना ते एक ग्लासच्या साहाय्याने त्याला गोल आकारामध्ये केलं। तर अशा प्रकारे मी गोल आकाराचे पॅटीस बनवणार आहे। मग ते झाल्यानंतर मी ते कट करून आधी जे पॅटीस घेतले होते ते मी पहिला पूर्ण भरून घेणार आहे, म्हणजे कसं भरून घेतलं की एकदमच आपण फ्राय करू शकतो। तर अशा प्रकारे मी पॅटीसमध्ये बटाट्याची भाजी जी बनवले होते बॅटर ते मी त्याच्यात भरून घेतलं आणि एकावर एक ब्रेड ठेवून असं दाबून त्याला ठेवलं। असं सिंगल पण करू शकतो, पण मी डबल याचंच केलं लेअरमध्ये। तर खूप म्हणजे असं खूप छान वाटत होतं। डोनट कसं खातो आपण गोलसारखं, म्हणजे वडापावचा वडा कसा असतो तसं राऊंडमध्ये, मग मी त्याच्यात असं राऊंडमध्ये बनवलं। आपलं बर्गर वगैरे राऊंडमध्ये खूप छान वाटतात, तर मी म्हटलं काहीतरी राऊंड बनवूया। डेली आपण त्रिकोणी बनवतो, चौकोणी बनवतो, अशा प्रकारे बनवतोच। मग मी यावेळी असं काहीतरी राऊंड पॅटीस बनवलेलं आहे आणि त्याला मस्त असं फ्राय करा। आणि जसं जसं बेसन आपलं हे होतं ना लालसर होतं ना, तर ते खूप छान लागतं क्रिस्पी खायसाठी। मी अशा प्रकारे सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहेत आणि मी कापून दाखवते तुम्हाला। बघा किती सुंदर असं भाजीचं लेअर आलेलं आहे, बघा मस्त असं आलेलं आहे। मग मी अशा प्रकारे मधोमध कापून घेतलं। जर तुम्ही हे कशाबरोबर खायचं असं हिरवी चटणी बनवायची तर हिरवी चटणी बनवा, पण आम्ही मेयोनीज आणि सॉसबरोबर खाल्लेलं आहे, त्याच्याबरोबर पण छान लागतं। तर अशा प्रकारे मी माझे ब्रेड पकोडा बनवलेला आहे। साधी आणि सोपी रेसिपी। जर तुम्ही असेच ब्रेडला भाजी, म्हणजे आपण वडापाव बनवतो ना त्याच प्रकारे भाजी बनवायची। जर काही लोक मिक्सरला लावून घेतात त्याचंच बॅटर, पण मी हातानेच मिरच्या कापून मग माझ्या मिस्टरांना सांगितलं कसं झालं, तर ते बोलले खूप सुंदर झालं, तर त्यांना आवडलं। तर तुम्हाला बघा कशी वाटली माझी रेसिपी, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।